नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीला महत्त्वाची घडामोड. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहोचले. भुजबळ फडणवीसांच्या भेटीसाठी सागरवर पोहोचले. साधारणतः अर्धा तास याला उलटलेला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तासापासून सागर बंगल्यावर चर्चा सुरू आहे. अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडनं. गिरीश, अर्धा तास चर्चा नेमकी कोणत्या मुद्द्यावर? नक्कीच आपण पाहतोय की छगन भुजबळ हे आज देवगिरी या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी जी बैठक ठेवण्यात आली होती त्या बैठकीला उपस्थित राहिले नाही, मात्र थेट ते सागर बंगल्यावर पोहोचले अशी माहिती मिळते आणि त्यामुळे या भेटीला अत्यधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. जवळपास अर्ध्या तासापासून देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये बंद दाराआड ही चर्चा सुरू आहे. नेमकी काय चर्चा सुरू आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. पण गेल्या अनेक दिवसांपासून भुजबळ हे नाराज होते आणि मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं नाही यासाठी सुद्धा ते नाराज होते आणि त्यामुळे नेमकी आता त्यांची पुढची भूमिका काय असणार आहे याकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागले. आपण पाहतोय की त्यांनी आपली नाराजी व्यक्त सुद्धा केली होती आणि जहां नहीं चैना वहां नहीं रहना असं त्यांचं जे वक्तव्य होतं ते सुद्धा गाजलं होतं अधिवेशन काळादरम्यान. आणि त्यामुळे आता त्यांची जी भेट आहे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची, या बैठकीच्या मागचं नेमकं सत्य काय आहे आणि या बैठकीनंतर नेमकं काय उघडकीस येणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. पण राजकीय वर्तुळात बऱ्याचशा चर्चा झडत आहे. बरीचशी चर्चा अशी पण आहे की छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर होती अशी सुद्धा चर्चा होती आणि त्यामुळे यावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब काही होत आहे का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. गिरीश, अपडेट्स तुमच्याकडून घेऊ. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.